गुड बॉय. काय रे माईक नाही आहे सो माफ करा. अरे माझे केस वाकडे झाले गाडीवरती येत आता. बट वेलकम टू टुडेज ब्लॉग. आज आम्ही एका लेजेंडरी ठिकाणी आलेलो आहेत. वैष्णवी थोडा आवडते अजून. इतकी आणि घरी बनवते की नाही का मी आवडत असताना का नाही ब्लॉग येते. आता तर मी घेतोय तरी सुद्धा हे करा ह्याच्यासाठी चाललोय आम्ही तुंबाडची मंजुळा. इथे ये ना जरा 2 मिनटं पटकन ये ना बच्ची. चालून 20 मिनिटं झाले. रामराम मंडळी, जय शिवराय. मूवी चालू होऊन 20 मिनिटं आले. ॲज युजल आम्ही लेट आलो आणि आता मी चाललो आहे आता मूवीला पटपट पटपट पटपट. आपल्याकडे आहे ना बच्ची ह्याचं. हो माझ्या. चला मूवी झाल्यानंतर भेटू. मला माझा लुक दाखवायचा होता, सगळं दाखवायचं होतं. सर्दी काही जाईना. बघितलं का आज मी गेला होता. माझ्याकडनं का नाही लावून घेतलं. घाण लावत असतो. चला आम्ही येतो पहिलं. मला मूवी बघू दे पहिलं. मूवी बघू आणि त्यानंतर भेटूच यार आपण. आवाजाचं काय सीन आहे मला माहीत नाही पण आता मी मोठं बोलतोय. स्क्रीन काय आहे 3 तिकडे आहे. पण सिटी प्राईड यार अजून तसं आहे तसंच आहे यार एकदम जुनं. सुंबर लावलंय कधीच नाही आली होती तो. इट्स गुड मॅन. आता आम्ही मूवी बघितला तुंबाडची मंजुळा. मस्त मूवी होता पण चैतन्यचं वेगळंच चाललंय. आणि काय काय जोक झाला आता आपला. तो जोक सांगू नाही शकत. नाही सांगू शकत कारण शुभमला ते इम्प्लिमेंट करायचं आहे म्हणून नाही सांगू शकत. काकू बघत असाल तर. शुभम जाऊ दे आता काय बोलायचं. सो ऑनेस्टली स्पीकिंग मला तर वाटलं होतं की नाही तुंबाड म्हणजे एकदम प्रॉपर हॉरर मूवी आहे. पण हा यार म्हणजे असा मम्मी पप्पांनी बघण्यासारखा मूवी. असं काही नाही, मला मजा आली. तुला मजा आली का भाऊ. तुझं वय वाढलं का वयची. माझं वय वाढलं. मी अजून यार झालं का. मराठी मूवीचा हाच एक एसेन्स असतो की तो कॉमेडी असू दे, तो माझ्या- सिरियस असू दे, तो नॉन सिरियस असू दे, एक तरी छान मेसेज देतात ते. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी छान मेसेज दिला. हां करेक्ट. आणि ते माझ्या बाजूचे जे हे होते ना आजोबा होते ते एवढे हसत होते म्हणजे त्यांना मकरंद नानसपुरे त्यांचा फेवरेट ऍक्टर मला पण असेल. मी अशी म्हणजे मला असं की किती दिवसानंतर आपण त्यांची ऍक्टिंग. हां तेच तसंच झालं माझं एकदम डेंजर. तू का चालली होती कॅमेराच्या बाहेर. हे रोहिणी फोटो काढू आपण. मी छान दिसते. वेलकम टू टुडेज ब्लॉग. हे 2दा बोलतोय मी कारण मुद्दाम तुला बोलतोय. वन ब्रेन सेल. येस मूवी बघून झाला. मगाशी सांगितलं तुम्हाला कसा होता काय होता. टाइमपास मूवी आहे. आई वडिलांना घेऊन जावा. पण येस आता मला तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत पण जाऊ बरं ठीक आहे जावा. आय नो इट वॉज यू वर टू कूल फॉर द मूवी ऑर समथिंग. द नेक्स्ट टाइम येत नको जाऊ माझ्यासोबत मूवीला. मला ठीक आहे. खूप मजा आली. खूप वेगळा कन्सेप्ट होता. पहिल्यांदा एका वेगळ्या कन्सेप्टमध्ये एक सिरियस मेसेज असं हे केलं आहे. आय थिंक शुभम आणि रोहिणी थांबलेत आपल्या. येस बच्चे मी ती रील बनवणार आहे आता. काय ती वाली नाही का तू बडबड करत असते आणि मी गाणं म्हणतो ते ऐक ना. हित आहे ना 2 मिनटं यार. मला हे सांगायचं होतं की माझ्या आयुष्यातल्या 30 वर्षात मी या हॉटेलला कधीच नाही आलोय आणि हे हॉटेल खूप जुनं आहे. तर पहिल्यांदा मी हॉटेलमध्ये एंटर करतोय. पण अभिषेक हॉटेलला पार्किंग का नाहीये. काय माहिती यार. पुण्याच्या लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. एवढं कितीही लेजेंडरी हॉटेल असू दे काही असू दे पार्किंगला जागा ना तुमच्या Legendary, लोकांकडे. ठीक आहे, चालेल ना गाडी आता. चालवायला जागा ना पार्किंगला जागा. आमच्या PCMC ला बघा छोट्या आज- छोट्या हॉटेलला आज वैष्णवी पार्किंगची जागा असते कारण आमच्याकडे गाड्या घोड्या आज चालतात. वैष्णवी हॉट सीटवर बसले म्हणून तिची चपर चालू होते. आधी माझ्यावर भडकते आता एवढ्या गाड्या पुण्यामध्ये बघ की रस्ता पण क्रॉस करता येत नाहीये. तरी पण तुमच्या इथं पार्किंगला कधीच जागा नव्हती. ठीक आहे चालेल ओके बाय. आता आतमध्ये गेल्यावर आता रोहिणी एवढी कारण मला- खुन्नसने बघते ना की मला भूक लागलीये. पण हे दोघं चला ही दोघं यार पहिल्यांदा मला वेटिंग दिसतंय. इकडे वेटिंगच आहे वाटतंय. काय रे अँगल खाली घेतला का आता ओरडू का मी तुला. नाही मी ओरडू? बंद करतो. अरे आता तुम्ही जे कोणी आम्हाला भेटला म्हणजे मी सॉरी नाव नाही विचारलं जरा नाही का गडबडीच होतं आतमध्ये गेलं. सॉरी नाव नाही विचारलं पण थँक्यू भेटला आणि ओळखलं. थँक्यू सो मच. अभिषेक हॉटेलमध्ये भेटला. पण ते वाटेल ते आपले ब्लॉग नसतील बघत नाही त्यामुळे बस ते बोलले की मी बघतो तुमचे रील्स आणि ब्लॉग. छान वाटलं मला. असंच आम्हाला परत भेटल्यानंतर बिंदास बोलत जा आमच्याशी नॉर्मल. आणि माझं आजकाल लक्ष नसतं कारण सगळं काम मलाच करावं लागतं म्हणून मग मी बिझी असते. जाऊ दे चला लेट्स नॉट गेट इन टू इट. Why? You always say let's get into it.
ते तुला म्हणजे मी ऍडचा रेफरन्स दिला ते नाही कळलं ना. सारा काम मुझे ही करना पडता है, सफाई भी दवाई भी, तेच ऍडचा रेफरन्स मी त्याला दिला. पण त्याने काय केलं तरी स्टँड पण नाही घेतलं, परत माईक काढून ठेवले, चार्ज करून ठेवले, ते पण नाही घेतलं, सगळं मीच करायचं. एकीकडे आग लागली की दुसरीकडे हळूच पसरतेच. पसरत नाही, रिअलायझेशन होतं आम्हाला. मस्त रोमॅन्टिक म्युझिक लावलं. मजा येते इतकी कशी घेऊ मजा आता. Why should आणि हा Vaishnavi have all the fun? हसतो ना मला अजून इरिटेट होतं. रागवताना हसवलं ना म्हणजे मी काय तुला जोक सांगते तुला हसायला, तू मग दोघांना पोहोचत घालून मारायला खरं मला वाटतं. आणि शुभमला एवढा असं रिलेटेबल फील होता आणि ना. आम्हाला पण एवढं रिलेटेबल फील होतं ना की तुम्हाला पहिल्यांदा मला असं शुभमसाठी पहिल्यांदा नाही म्हणजे ह्याच्या आधी पण असं जरा हे झालं. बाहेर निघताना कधीच चांगले कपडे नाही घालत, जे घरात घालतो ना तेच बाहेर. आणि मग आपण म्हाताऱ्यासारखी स्लीपर अगं ह्याने काय घातलं बघितलंय का तू? त्याने पॅन्टचा कलर आणि त्याचं हे बघ, तरी शर्ट पॅन्ट घातली. त्याला मी व्हाईट कलरचा यांना शर्ट वेगळा हे काढून द्यायला पाहिजे चॅनल. हा ना खरं. नवऱ्यांचा गॉसिप्स काहीतरी असं नुसतं नवऱ्यांचं गॉसिप नाही, नवरे जे आमच्या डोक्यावर चढतात ना त्याच्याबद्दल बोलते. चढतात. चढून नाचतात. तुम्हाला काय हवं स्टार्ट? मशरूम म्हणजे दोन म्हणजे तुला नाही चॅलेंज देते. मी आहे ना ऐक ना, ऐक मी ना. डोसाचं फायनल केलंय. तुला काय पाहिजे? मी डोसा खाणार. डोसा तेव्हाच ऑर्डर करायचा जेव्हा तू हे चॅलेंज जिंकणार. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड माझ्याबद्दल चांगलं बोल किंवा माझ्यासोबत न भांडता राहा. चॅलेंज डिक्लाइंड. सारी उम्र मैं जो कर जबड़े आ रहा तेरे म्हणजे तू 60 सेकंड माझ्यासोबत चांगलं बोलू शकत नाही हे तू स्वतः मान्य करतोय नाही बोलू की तू नाही बोलू शकत 60 सेकंड बोलू माझ्यासोबत शकतो मी. चांगलं. मग 60 सेकंड माझ्याशी नीट बोल. पण मला पहिलं वाटतं की जरा ऑर्डर वेटर करू, तुझ्या पोटाला भूक 60 लागली सेकंड असेल ना. माझ्यासोबत नीट बोल. मग तेच तुला कळत नाही. 60 मी सेकंड आता- माझ्यासोबत नीट बोल. तेच मी 60 सेकंड माझ्यासोबत नीट बोल. आता तुला पोटाला जरा भूक लागली असेल ना, 60 जरा सेकंड माझ्या चांगलं बघ मी म्हटलं 60 order सेकंड माझ्याशी करूया. नीट बोल आणि 20व्या सेकंडला तू हगलास. काय अगलं बरं चल परत टाइमर रिस्टार्ट. वैष्णवीला कळत नाही मी किती सॉफ्टली 5 सेकंड पण झालं नाही तेवढंच चैतन्य कंप्लेंट करायला लागला. वैष्णवीला कळत नाही मी किती सॉफ्टली चैतन्य, इंटिग्रेट केलं मी तुला की मी म्हणते तुझ्या पोटाबद्दल बोलतोय की की तुला 60 किती भूक सेकंड लागली. माझ्याबद्दल चांगलं बोल. 60 सेकंड 60 सेकंड आता व्हिडिओ व्हायला तुला आलं. डोसा खायचं बाबू तुला हा डोसा खायचं बाबू तुला तो. बघ आता पण लगेच सारख्याजमच चालेल म्हणजे 60 सेकंड माझ्याबद्दल चांगलं नाही बोलू शकत. 60 सेकंड मध्ये अख्खं सारख्याजम भरले. अगं नाही मी तुला तेच होतंय की छान दिसते तू आज. तुझे कानातले छान आहेत, सुंदर आहे तू. वाव लवली, थँक्यू छान वाटलं मला. थँक्यू. गर्वाने मी तुझ्याबरोबर फिरतोय. वा 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 एकदम सुंदर बायको मिळाली आहे मला. अजून काय वाटतं तुला माझ्याबद्दल? अजून मला आता असं वाटतं की नाही का तुझ्या पोटाला तर सकाळपासून काही खाल्लं नाहीस तू, तर मला तुझी काळजी वाटते म्हणून मला वाटतं की तुझ्यासाठी काहीतरी पण मला ऑर्डर आता नाही करावं. खायचं, मी थांबू शकते 1-2 मिनिटं ऑर्डर करायला. चालेल, मला काय हरकत नाही. अजून बोल काय बोलू? बोल ना माझ्याबद्दल चांगलं बोल ना. आज कसं वाटतंय तुला एवढं सगळं सुंदर नाही, आपण सुंदर? तू बोल हा मग तेच सुंदर सुंदर एवढा मेकअप करून एवढं छान दिसून तुला कसं वाटतंय? मला छान वाटतं. छान वाटतंय. आणि आज आपला धोंड्याचा कार्यक्रम आहे पण त्याबद्दलही तुला कसं वाटतं? छान वाटतं. छान वाटतं एवढंच. तुला कसं वाटतं? छान आवरली तू त्यासाठी. तुला कसं वाटतं? मला तर खूप छानच वाटतंय. जाऊ आपण. पहिला आपला धोंडा आहे ना. तुमचं कधी आहे धोंडा? तुमची सो पहिले 60 सेकंड्स चैतन्याला सांगण्यात गेले की माझी तारीफ करायची, पण त्याने सरकॅझम यूज केला आणि त्यांच्या नंतरचे 40 सेकंड्स त्यांनी माझी तारीफ केली. सो बॅक टू बेसिक नाव बोल. जा बच्चे जा, बॅक टू बेसिक जा. असं? भांड माझ्यासोबत परत का हा, भांडण चालेल. ही माझे डायलॉग वापरायला लागले आता. ही बॅक टू बेसिक्स नाव म्हणजे छान आहे. माझा इन्फ्लुएन्स छान पडतो त्याच्यावरती. ओके बाय, आता जरा ऑर्डर करतो. जाऊन आलो आम्ही अभिषेक हॉटेलमध्ये. काय वाटतं तुला, कसं होतं? खरं खरं सांग, खरं खरं सांग. टेस्ट ॲव्हरेज होती. सो मला हाईप नाही कळली आणि सर्व्हिस मला अजिबात नाही आवडली. आय थिंक आहे ना आय थिंक त्याचा एकेकाळी खूप जास्त नाव होतं मे बी, म्हणून अभिषेक हॉटेल. कारण मी आजपर्यंत कधीच गेलो नव्हता आणि पर्सनली स्पीकिंग मला पण एवढंही काय नाही आवडलं. पण मला वाटलं की बापरे, अभिषेक हॉटेल एवढं लेजेंडरी हॉटेल, लेट्स सी. पण असं ते पडणार नाही ना? ओके शोकेश होतं. जेवढं त्याचं नाव आहे ना त्याच्या हिशोबाने ओके शोकेश होतं. ठीक आहे, बघू आता नेक्स्ट टाइम कुठली तरी वेगळी जागा एक्सप्लोर वरांडाला करू. जायचं. वरांडा. वरांडा आमच्या घरात. ठीक आहे, जाऊ दे. वैष्णवीचं ब्लॉगिंग मधनं आता मन उडालंय. अरे त्यांना निघायचंय ना. डॉक्टर खरं चांगलं आहे. आता तो दुसरा हुंगे ना हुंग्या, तो खरं जर दिसला ना तर डॉक्टरकडे काय त्याची कंप्लीट करायची. ऐकतोय तो. मिळेल.
ऐकतोय तो. तो भुंग्या दिसला ना, तो ऐकतो. काय ग मम्मी बोलो, काय केले अधिक मास स्पेशल? पुरणपोळी, आमरस, काही मग आज भजी, स्पेशल पापड, काही मग निखिल स्पेशल. आमरस. हा मुलाला वेगळा नाद लागला, जेवताना याला फोन लागतो. तारक मेहता बघितलं नाही म्हणून मला मग तारक मेहता लागतं का तुला? आणली आहे ना. तर आज आहे, आता सगळ्यांसाठी चहा बनतोय पहिला, मग पुरणपोळी का चपाती? पुरणपोळी. बाई म्हणून नको. चपात्या करणार. अधिक मास देवाचं असतं काही? नाही ना. नाही मग नॉनव्हेज का नाही बनत असं माझा प्रश्न होता. नाही बनवत. जावयाचा मान असतो, जावई विष्णू रूपात असतो आणि मुलगी आणि लक्ष्मी मग रूपात असते. सुनेच्या मानासाठी असं कुठला मास असतो का अधिक मासासारखा? सुनेचा सुनेचा नाही. यही दिक्कत है मेरे को, यही दिक्कत आहे. तुमच्याकडे उत्तर असेल तर तुम्ही सांगा. म्हणजे मला तरी असं वाटतं की सगळ्यांचं व्हायला पाहिजे ना भाई, आमचं पण तर एफर्ट्स अप्रिशिएट व्हायला पाहिजे. मुलांसाठी अधिक मास, जावयांसाठी. सुनेसाठी काय ब्रो? हां बापरे, सुनेसाठी काय ब्रो? थांब आजीला विचारू. आजी, अधिक मास कोणासाठी असतो? अधिक मास हा जावया. मग सुनेसाठी काय असतं? सुनेसाठी काय असतं? सुनेसाठी काय नसतं. का नसतं? तुला पटतं का? नाही ऐक, ही पहिल्यापासून परंपरा आली. पण मग सुनेसाठी पण काहीतरी पाहिजे ना. अरे सुनेसाठी म्हणजे नात जावं, आता नात जावयाला नात आली, नातीला जोडवी द्यायला लागतात आज. ते तर पण मान तर त्याचा आहे ना. आणि जास्ती मान जावयाचा असतो. पण मग जावयाचे सुनेचा का पाय नसतो? धुवायचे, जावयाच्या पायाला हळदी कुंकू सुनेसाठी काय? तुझ्यासाठी ना. नाकाला आमरस लागला. अगं हे पूर्ण नाकाला आमरस गवस. सुनेसाठी काय? पायातल्या जोडवी, मान बद्दल. मान, साडी, ऐका साडी आणि जावयाला ड्रेस, 5-5 हजार. अधिक मासाचा अर्थ काय? जावयाचा मान. हा सुनेच्या मानासाठी कुठला महिना असतो? नसतो तो महिना. शिट. सुनेचा नसतो बाळांनो. म्हण शिट. शिट म्हण. सुनेचा मान कधी असतो? हा. गौरीच्या वेळेला. गौरी जेव्हा येतात ना हम्म. तेव्हा सुनेला खूप मान असतो गौरीच्या वेळेला. देन ठीक है, देन ठीक है, देन ठीक है, देन ठीक है. इससे ये टास्क हो ही नहीं रहा है. क्यों नहीं हो रहा है तुमसे टास्क? छोटी 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 छोटी. आमचा शिवेंद्र छान आहे. छोटी छोटी गुली गुली. हे तुझ्याकडे येतंय, तुझ्याकडे येतंय. त्याचा हेड वॉबल होता. शिवेंद्र छोट माझे छोट बा. तिथं बोलू पाहिजे तर. एवढं सगळं तुला एकट्याला खायचंय. तू खाशील ना. तुझ्यासाठी येतो थाट. तुझ्यासाठी आहे. तू खायचं येते. तुझ्यासाठी माझ्यासाठी. तुझ्यासाठी येते स्पेशल. माझ्यासाठी हे आहे आमरस. हा आमरस मी खाईल, आमरस मी खाईल. आमची छोकरी पण आहे याची बहीण, तिच्या हे होती काय? सायकल होती, सायकल वरती सगळे क्लासला. ही बी जायची हा सायकल. क्लासलाच नाही गेला कधी. हा क्लासलाच नाही गेला. बर्थडेचे फोटो काढले पाठवले नाही रे मला. दीदीच्या फोन मध्ये सांगतो. दीदीच्या फोन मध्ये. दीदीच्या फोन मध्ये आहेत का सगळे? मला माहिती नाही अँगल कसा येतोय. सो नो रिस्क. सो नो रिस्क. लाव का मी? हो लावा की. ओ माय फ्रेंड गणेश. बाळूमामाचं यांचं सगळं ती बाळू मामाचं आहे. बाळूमामाचे हळद आहे आणि ज्योतिबाचा तुमच्या गुलाब आणि कुंकू आम्ही तिकडून तिकडून येतो कुंकू. दिस इज टू हॉट. ये शिवेंद्र तर माझ्या वेळेला आवी ये. नाही फोटत नाही असंच. त्याला छान वाटत. आता त्याचं एंटरटेनमेंट होईल. मला ते टोप्याला पसंत ठेवलाय व्लॉग चालू आहे. मंचरची टोपी. तू बाकीचे टोप्या पकडलंय. डोक्यात बसतच नाही. मंचर टोपी लय फेमस झाली बरं. यो बसलाय आडमकडे नानासपुरे. मी मार्केटमध्ये गेलो दुसऱ्या टोप्या घेतच नाही. शिवेंद्र कसा बघतो बघ ना. त्या टोप्या मला ते आवड. तो असा बसलाय शिवेंद्र असा.
बापरे. असं करतात मग काय आता. चालतं तसं. तो बघ ना शिवेंद्र बघ ना कसा बघतोय पप्पांकडे. शिवा काय करतायत ही लोक? काय चाललंय ह्यांचं? बॅग देतो नंतर. आता हातात घ्या, त्यांचा फोटो चाललाय तोपर्यंत, त्यांचं शूट चाललंय तोपर्यंत. त्यात बी येणार माझा आवाज माझा. हो तुम्ही लोकप्रिय झालेले आहात थोडेसे. हा कंपनी मला सगळे विचारतात. त्या गजऱ्याचा जो साधा बोललो होतो तुमच्या इथं नाही का, दीदीच्या इथे. दीदीच्या इथं. बर बापरे. काही एक गजरा घातला तर कौतुक करताय म्हणून म्हणजे 1000 गजरे घातले पाहिजे. टाकून ठेव ह्याच्यात. विचार लागले काका तुम्ही 1000 घातले, आम्ही अजून एक बी घातला नाही. दे ठेव. ठेव इथं. ठेव पप्पांचं पण ठेव ना मम्मी. तू येत नाही का? हा पहिलाच आला ना आमचा लग्नानंतरचा. म्हणजे असं काय नव्हतं ना की बँगलोर मध्ये असताना आमचं मिस झालं वगैरे. हे सगळं घरी घेऊन जायचं एकदा असतो. आणि पहिला आला तेव्हा आम्ही पुण्याला आलो. वा त्या तुमचा योग चांगला आहे. तुमची सगळी भरभराट येणार, चांगलं होणार. सासू सासऱ्यांचे सगळे आशीर्वाद मिळणार, आई वडिलांचे मिळणार. आता मला तुम्ही माणसात आले तुमच्या अजून एक प्रॉपर्टी असेल. हा मॅनिफेस्ट करते झालेली असेल, 4 व्हीलर असेल आणि अजून कुठेतरी गुंतवणूक झालेली असेल. काही मग काय स्पेशल. पाहिजे ते बघा सांगा. पुढे पाहिजे पुढे अरे हे पोळी नक्की का? मी तर म्हणतो ते खाऊ दे काय नाही होत रे. कुरडई, नंतर राहायचं. दूध, एक गोळी जास्त आमटी, गोळ्या चालू आहेत. बाडाळा, गोळ्या चालू आहेत. लिंबू. मग त्याच्यावरती तर माझा असला डोळा आहे ना भाई. हो आमची खातो आधीच. लिमिट लिमिट सगळं पाहिजे. काय मला पहिलं तुम्हाला बोलतो काय आणायचंय? लग्नाच्या पंक्तीला. तू अरे तर मला बघा भरून दिलं त्याला नाही काय आता मी नाही तू भरवला आता मला तुला. भूक लागली तू बनवते बसा. ज्वारीची भाकरी खायची, डोक्याला ताप नाही. तुम्हाला अनारसे लावून घे घे टाकायला पटकन घे. त्यांच्या ह्याच्यातले. नाही, हा मला लाव ना गोळ्या एक लाव ना. अनारशी ते अनारशी बघतो म्हणलं. मला गुण आल्यानंतर मग तुमच्याकडे बघतो म्हणलं. हा पण ते शेकायला लावलं फिजिओथेरपी काय उपयोग नाही झाला. कंटिन्यू नुसतं आहे बघा, ना बघा, आमरस. काय पद्धतीने. आपण डॉक्टर लावू. असा आमचा रांगडा गडी. डॉक्टर बी चांगला आहे. रांगडा गडी. तुम्हाला नको कसं वाटलं नाही, स्वयंपाक मला- तुला? छान वाटलं मला तर आवडलं ही आमटी. आमटी आवडली तुला? भजी हवी का? नाही नाही मला भजी नको. मी तर डन माझं झालं केलेली. आता आता सगळं. मी ह्याच्यावरती ताव मार. नाही नाही खाईल नंतर. आम्ही दोघं एकाच वाटेत खातो. नाही नाही चमचा पोळी होता बरोबर. आणून द्यायचा. अच्छा पोळीसोबत आमरस. छान लागतो पोळी आमरस. पोळी आमरस पेटे पोळी आमरस टू पोळी, मच शुगर फॉर मी. टू भात. मच शुगर फॉर मी. पॉली आमरस म्हणजे काय असतं? पोळी आमरस. माझी पोळी आमरस म्हणले ना मला ते आठवलं. पॉली आमरस नॉट इन दिस हाऊस. वर्ड ऐकलं मी यू तो. डोंट नो ना मीनिंग म्हणून मला नॉट इन दिस हाऊस. आज मी रील मी बघितली. तुला सांगते ज्यांना हा बरोबर who is allowed to get married more than once. हो पॉली आमरस. Do you want पोळी that? आमरस. Do you want polyamorous? पोळी आमरस. आय वॉन्ट पोळी आमरस. Do these. काय करते तू? अमृत मध्ये तूप का टाकायचं? बाधत नाही मग पचत आणि त्रास होत नाही पोटाला. अरे तूप चांगले आहे. तूप नुसतं पण खाऊ शकतो. एक पोरगी आफ्टर आफ्टर चांगलं नाही हे तू एवढं ठेवलंय. मी मी दूध माझं पितच सगळं नाही कधी. संपवलंय. मी हा माझा आमरस आहे चाटून पुसून. हा माझा आहे हा तुझा आहे. केवढं कुठं लोकांना वाटी बघून कळेल मोठी वाटी माझी आहे. ते पण ते- काय 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 असायचं? धोंडे असं करायचे असतात आणि त्यात एक दगड टाकायचा असतो. हा मग कोण एक टाकतं, मग कोण 2 पण टाकतं. मग ते मारतात आणि मग चावताना चुकून जरा समजा खायला दिले लागलं जाताला बिताला तर नाही तर मग मारायची. का हो? का नाही केलं? का हो पप्पा? म्हणजे माझे दात तुटायला होय ग. म्हणजे नुसतं लाड करायचे. ते नागपंचमीला ही बनवतात ना काय? दिंड, तसे धोंडे बनवतात. नाही नाही माझा पॉइंट आहे की मतलब बस तुम्हारे लाड होने चाहिए. हा. थोडं सो मगाशी मी लांब म्हंटल की आता- जसं अधिक मास जावयासाठी असतो, सुनेसाठी काय असतं? दिवाळी गौरी नसती का? महालक्ष्मी No. कसं कोण असती घरातली? पण फराळ आम्ही करायचं, पूजा आम्ही करायची, सगळं आम्ही करायचं ना. मी ते म्हणते की आम्हाला सेलिब्रेट करायला काय असतं? कोणाला? अधिक मास तर थोडी आता हा जेवण पप्पाने बनवणार. बरोबर बोलले नागपंचमी. का नागपंचमीला काय असतं? नागपंचमीला सहज मुली नाही नागपंचमीला मुली येतात, झोका घेतात, माहेरी येतात. हा. प्रत्येक गावात, प्रत्येक देशात, प्रत्येक आपल्या देशात नाही, आपल्या त्याच्यात मराठी संस्कृती हम्म. नागपंचमीला मुली येतात. घरी येतो. देवळाच्या इथं गावात ते हम्म. रिंगण करतात
नाच गाणी असतात, त्यांची वेगळी परंपरा असते, ती फुगड्या असतात, बऱ्याच गोष्टी असतात. ओके ओके. आणि मग वडाच्या झाडाला झोका बांधतात, त्या झोक्यावर असे खेळतात. आणि इथं तुम्ही संक्रांतीला पतंग उडवतात आणि आमच्याकडे नागपंचमीला पतंग उडवतात. ठीक आहे, फाईन फाईन. दॅट वॉज माय क्वेश्चन की एक तुम्हारे लिए इतना हो रहा है, त्याच्यामध्ये एक तुला लगतं हे दगड तर ते पण आहे, ते पण आहे. अरे बापरे, दगड कसं खायचं? तसं नसतो. लय लाडाच्या असतं ती जावई. संक्रांत असती, भाऊबीज आहे, मकर संक्रांती, भरपूर आहेत सण. मुलींसाठी पण असतं मुलींसाठी हिचं पण- काही ना काय मुलींसाठी नाहीच विचारलं तुम्हाला, माझा क्वेश्चनच नाही कळला. ते सुना सुना- टॉकिंग अबाउट जावई. सुनीसाठी का सोन्यासाठी concept संक्रांत असतं ना. मुलीसाठी का? अगेन मला त्याच्यामध्ये कष्ट करावं लागतात ना. मी तुला असं थोडी असतात कष्ट ऑब्व्हियसली मला अख्खं हे करावं लागतं ना. सगळ्यालाच काय, कष्ट तुला करावं कपडे लागतात. घाला. जावयाला बी करावं लागतात, मुलीला करावं लागतात, सुनीला करावं लागतात, मुलीला करावं लागतात. दिस डिस्कशन विल बी स्ट्रेच्ड लाईक अ रबर. कष्ट सगळ्याला असतं, जाग्यावर बसून पुरण नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. कुठलाही सण असलं तरी. नजर लागते गं पिल्लूला. वारकरी म्हटल्यावर टाळ्या वाजवतात. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तर कसं काय वाजलं? तो अरे विठ्ठल विठ्ठल. कसं दिसतोय बच्ची तो एकदम एकदम डूड दिसतोय ते. काय बोलतो रे मामा? मामा काय बोलतो तुला? पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल 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 विठ्ठल. बापाल केला कोण आहे? सुरेंद्र, मी हा. आणि वैशू. आडवी तुडवी आडवी घाल आडवी घाल. गुड बॉय. काय रे? काय secret चाललंय तुझं? मम्मीकडं बघ. चला जायचं का? जायचं विठ्ठल विठ्ठल करा. जायचं. मग सांग यांना अरे आता गुडू. गाण्याला. एक पोरगी एक पोरगी एक पोरगी मराठी म्हणताय. कसा होता तुमचा आजचा दिवस? खूप टायरवाना होता असं तुमच्या तोंडाकडे बघून वाटत आहे. हां, आम्ही डायरेक्ट गुडूप होणार आहे. असंच चांगला प्रतिसाद देत राहा आमच्या व्हिडिओजला. एक दिवस ओ शिट एक दिवस आम्ही खूप वर जाऊ अजून. काय म्हणणं आहे तुझं याच्यावरती? येस, सो येस, लाईक, शेअर सबस्क्राईब आणि हाईपही करा जे कुठं असतं कॉमेंट्सच्या साईडला. करेक्ट. बाय बाय.